5-6 दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही, कारण वेडिंगची ऑर्डर असल्यामुळे आपल्याला धावपळ एवढी होती की ब्लॉगच्या क्लिप घ्यायला आपल्याला टाइम बी नाही भेटत जा. एकूण तिकून 2 दिवसाचा टाइम भेटला होता आणि त्यातही कॉलेजवाल्यानं असाइनमेंट देऊन दिले होते. लिहून घाण झाली होती, पण जाऊ द्या आता. आजपासून आपले रोज छान व्हिडिओ येत जातील, तुम्ही नक्की पाहत जा बरं. तर आज आपल्याला ऑर्डर बोरगाव मंजुले होती, पण त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन हे कोणत्या तरी मंदिरावर होतं आणि मंदिरात जायच्या रस्त्यात आपल्याला तलाव दिसला, जो की खूप मोठा होता. त्यात ऊन एवढं होतं की माझ्या माथा चुनचुन करे, पुरा माथा गरम झालता. त्यात मला समजे नाही की रस्त्यात गोटे आहेत की गोट्यात हा रस्ता आहे. बारीक गोट्यावरून गाडी चालवत मोठे झटके खात आम्ही पोहोचलो लोकेशनवर. आणि तुम्हाला सांगतो, मला अजून बी नाही माहित बरं की बा आपल्याला ऑर्डर कायची आहे. तर रतन भाऊ म्हणत आपल्याला मित्राचा प्रोग्राम आहे, आपल्याला जायला लागते. तर आलो बा रतन भाऊ सोबत. अंदरून पाहतो तो बॅनर पाहूनच प्रोग्राम कोणता होता हे मला समजलं. बाकी नसल्यापेक्षा हे खास डेकोरेशन आहे. बॅनर लावून दिले की जा तिकडे. अंदर पोहोचून आपली बॅग वगैरे काढली आणि आपल्या कॅमेराचा सेटअप केला आणि फोटो काढायला सुरुवात केली. ऊन एवढा आहे की मला पुरा घाम फुटला होता, म्हणून रतन भाऊली मी म्हटलं मला एक लोटा जल पिएपर्यंत तुम्ही क्लिक मारा, मी भात पाणी पिऊन मला आलेला कॉल पिक करतो. कॉल पिक करून आम्ही क्विक मध्ये जेवण करायला आलो. सगळ्या जणांचे जेवण चालू झालेले होते, पण आम्हाला अजून पत्रवाळी बी नव्हती आली. आता काही जण म्हणतील तुम्ही दलिंद्रा म्हणून तुम्हाला पत्रवाळी नाही आली. अरे तर बा असा विषय होतो की आम्ही लेट जेवायला आलो की नाही, म्हणून आम्हाला पत्रवाळी नाही आली. म्हणजे आम्ही मागून बसलो ना जेवायला, म्हणून. पत्रवाळी तर आली होती आणि सारा वाळ बी झाला होता. बस मला पोळीच्या जागी पोळा आला होता. मी जाणून पंक्तीत लोकांच्या पत्रवाळीवर पाणी सांडवतो, त्याचं आज मला चांगल्या प्रकारे फळ भेटलं होतं. पुरी पात्रवाळी ओल्ली झाली लेकाची. भूक लागेल असल्यावर बी हे पापीपेट हे देठ पाहून म्हणते की अरे बा फेक रे तिकडे, हे मी नाही खात. बरंच बरं, आता काय सांगा पोटाले की बा खाय नाही तर अशी की तशी होऊन जाईन, दिवसभर उपाशी राहा लागेल. टाईट जेवण करून आपली बॅग खांद्याला लटकली आणि आता डायरेक्ट घरी जायसाठी निघायचं होतं, कारण की आपला शूट तर कंप्लीट झाला होता. बस आता भाऊली रात्री डाटा मिक्सिंग करून देणार. घरी जाताना रस्त्यात आम्हाला आंबा दिसला. त्या आंब्याचे आंबे पाहून तुम्ही बी म्हणसान की बा आंबे आहेत की बोरा आहेत बाबा हे. त्यात रतन भाऊ म्हणत माझ्यासाठी किती घेतले. अरे बा अकातच ना बा, आता काय घेऊ याच्यासाठी तुम्हीच सांगा मला. शूट करायला सकाळची संध्याकाळ झाली होती, म्हणून आमची गाडी आता घराकडे निघाली होती. घरी जाता जाता रस्त्यात आपल्याला बदाम शेक फालुदावाल्याची गाडी दिसली, म्हणून म्हटलं आता दिवसभर उन्हात तपलो, आता लस्सी पण जीवाला थोडा आराम द्या म्हटलं. मी म्हणत जाऊ रतन भाऊले लस्सी एक नंबर झाली, पण भाऊची हसी काही थांबे नाही. भाऊ काय झालं काय माहित, बोले हसतच जात निरा. अकोल्यात पोहोचून आपले सगळे कामं निपटवले आणि आता आम्ही निघालो होतो फायनली घरी जायसाठी. ब्लॉग आवडला असणार तर लाईक नक्की करा. भेटू अशाच एका परित नवीन ब्लॉग मध्ये.